राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच नागपूर शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरातून दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली आहे। बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत खसाळा कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे। लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी मृतांची नावे असून आरोपी हा त्यांचा मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे। मृत लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतात, तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खासगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या। आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता। वारंवार अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला दिला होता, पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता। मात्र आरोपी उत्कर्षला RMDचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता। आई वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन तयार केला होता। समोर आलेल्या माहितीनुसार उत्कर्षने प्लॅननुसार 26 डिसेंबरला सकाळी आपली धाकटी बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले होते। उत्कर्षने बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर खसाळ येथील आपल्या घरी पोहोचला। तिथे 1 वाजण्याच्या सुमारास त्याने आधी आई अरुणाचा गळा आवळून खून केला। त्यानंतर आरोपी वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला। 5 वाजण्याच्या सुमारास वडील त्यांच्या ड्युटीवरून घरी पोहोचल्यानंतर वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली। दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन कोराडी येथे राहणाऱ्या मामाकडे नेला आणि तेथून आपल्या बहिणीला फोन करून सांगितले की तो काही दिवसांसाठी ध्यान करायला बंगलोरला जात आहे व बहिणीला काकाकडे सोडून दिले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष मंगळवारी रात्री त्यांच्या घरी आला आणि त्याने जोरात दरवाजा ठोठावण्याचा बहाणा केला। त्यानंतर बुधवारी सकाळी ते पुन्हा कोराडीला काकांकडे झोपायला गेले असता शेजाऱ्यांना उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी दरवाजा तोडून आत तपासले असता घरभर रक्ताने माखलेले अरुणा व लीलाधर यांचे मृतदेह अखंड अवस्थेत आढळून आले। प्राथमिक तपासादरम्यानच खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यामुळे पोलिसांनी उत्कर्षला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या आई वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली। पोलिसांनी उत्कर्षला अटक केली असून पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत।